ऐरोलीतून घरी परत आल्यावर 2 दिवस झाले होते. एका दिवशी खिडकीतून बाहेर पाहिलं तर उन्हाचा जबरदस्त तडाखा जाणवत होता. ते पाहून वाटलं, अरे देवा, बाहेर काय अवस्था झाली असेल. मी लगेच बाहेर धावलो. पाहिलं तर बागेतील झाडं फुलं उन्हात तापली होती. जमिनीतही तडे गेले होते. हे दृश्य पाहून मन हेलावलं आणि मी ठरवलं काहीतरी करायला हवंच. मग मी पाण्याचा एक डबा घेतला आणि झाडांना एक एक करत पाणी घालायला सुरुवात केली. थंड पाणी झाडांच्या पानावरून ओघळताना जणू झाडं सजीव होत होते. फुलांनाही जणू ताजेतवाना होत असण्यास सुरुवात केली. मग एक सुंदरसा मग घेतला, त्यात पाणी भरलं, जेणेकरून पक्षी थोडं का होईना पाणी तरी पितील. झाडांना पाणी घालून झाल्यावर जेव्हा मी मागं जात होतो ना, तेव्हा 2 मांजरं झाडाखाली खेळत होती. ते इतके मजेत खेळत होती ना, जणू त्यांना सुद्धा कळलंय की आज निसर्गाला मदत करायची आहे. मी शेवटला एवढं सांगू इच्छितो की निसर्गावर प्रेम कर, त्यांची काळजी घ्या. तुमचा सपोर्ट मिळाल्यामुळेच मी पुढे जातो. चला एकत्र निसर्गाला सुपर हिरो बनवू आणि त्यांचं संरक्षण करू. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून खूप मोठा आनंद मिळतो. निसर्गावर प्रेम करा आणि त्यांची काळजी घ्या. कधी कधी तुम्ही छोटे हिरो व्हा